नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण नवीन सेशनला सुरुवात करू. नवीन सेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण ऊर्जेचं रूपांतर याविषयी माहिती बघणार आहोत. त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी असं सुद्धा म्हणतात. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी याविषयी आपण माहिती बघणार आहोत. याला आपण ऊर्जेचे रूपांतर असं आपण याला म्हणू. आता ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणजेच काय, तर खूप साऱ्या एनर्जी आहेत. एनर्जीचे खूप प्रकार आहेत. याच्यामध्ये आपण हीट एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, यांत्रिक एनर्जी, लाईट एनर्जी, केमिकल एनर्जी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जी आपण बघतो. मराठीमध्ये आपण याला यांत्रिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, ध्वनी ऊर्जा असं आपण याला म्हणतो. आपण जर बघितलं तर ह्या ज्या ऊर्जा आहेत, ह्या ऊर्जा एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये त्या कन्व्हर्ट होत असतात, त्या रूपांतरित होत असतात. समजा ताणलेला रबराचा तुकडा, वेगाने जाणारी मोटर, वाफेवर चरणारी कुकरची स्थिती, दिवाळीला वाजवले जाणारे फटाके, विजेवर चालणारा फॅन, चुंबक वापरून कचऱ्यातील लोखंड उचलणे, जोराने आवाज झाल्यास खिडक्याचे जे तावदाने आहेत ते फुटणे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आपण याच्यामध्ये देऊ शकतो. आपल्याला जर उदाहरण द्यायचं झालं तर इलेक्ट्रिसिटीवर चालणारा जो फॅन आहे, तो फॅन इलेक्ट्रिसिटीचं कन्वर्ट हे मेकॅनिकल एनर्जी मध्ये करत असतो. जर आपण बघितलं तर इथे आपण विद्युत ऊर्जा याला आपण इलेक्ट्रिकल एनर्जी आपण याला म्हणू. विद्युत ऊर्जेचं रूपांतर आपण रासायनिक ऊर्जा याच्यामध्ये करू शकतो. रासायनिक ऊर्जा आणि रासायनिक ऊर्जेचं रूपांतर आपण विद्युत मध्ये करू शकतो. त्यानंतर साऊंड म्हणजे याला आपण आवाज ऊर्जा. विद्युत ऊर्जेचं रूपांतर आपण साऊंड एनर्जी मध्ये करू शकतो आणि साऊंड एनर्जीचं रूपांतर आपण विद्युत ऊर्जेमध्ये करू शकतो. याला आपण आवाज म्हणा किंवा याला आपण ध्वनी ऊर्जा असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. त्यानंतर आपण जर बघितलं प्रकाश ऊर्जा याला आपण लाईट एनर्जी म्हणतो. विद्युत ऊर्जेचं रूपांतर हे प्रकाश ऊर्जेत आणि प्रकाश ऊर्जेचं रूपांतर हे आपण विद्युत ऊर्जेत करू शकतो. आता आपण जर बघितलं तर ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होत असते. तर ही ऊर्जा संपते का, ही ऊर्जा तयार होते का, तर हा क्वेश्चन तुम्हाला पडला असेल, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर उत्तर आहे नाही. एनर्जी ही तयारही होत नाही आणि एनर्जी ही नष्टही होत नाही. तर याला आपण
लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं आपण त्याला म्हणतो. याला तुम्ही ऊर्जा अक्षयतेचा नियम असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी याला तुम्ही ऊर्जा अक्षयतेचा नियम असं सुद्धा म्हणू शकता. काय आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम? तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजेच एनर्जी नॉट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय, इट्स कॅन ओनली वन फॉर्म टू अनदर अँड युनिव्हर्सल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. या युनिव्हर्समध्ये असलेली सर्वच्या सर्व एनर्जी ही काय आहे? कॉन्स्टंट आहे. पण एनर्जी ही नष्टही होत नाही आणि एनर्जी ही तयारही होत नाही. ही फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. यालाच आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं आपण याला म्हणतो. जर आपण एक दोलक जर बघितलं, आपण हे दोलक बघू. हे जर दोलक बघितलं तर एक स्ट्रिंग घ्या. या स्ट्रिंगला, या दोऱ्याला एक खाली असा लोखंडी गोळा बांधा. दुसरी स्ट्रिंग घ्या. याला सुद्धा एक लोखंडी गोळा बांधा आणि हा जो आहे 1 नंबर आणि याला 2 नंबर द्या. ज्यावेळेस आपण हा पहिला जो लोखंडी गोळा आहे याला जर आपण ढकललं तर हा जो गोळा आहे हा गोळा पुढे सरकतो. याचा अर्थ याची एनर्जी याच्यामध्ये काय झाली? ट्रान्सफर झाली. एनर्जी ही काय होते? ट्रान्सफर होते. एनर्जी ही संपत नाही आणि एनर्जी ही तयारही होत नाही, तर ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये काय होते? ट्रान्सफर होते. हे झालं एनर्जी. एनर्जी म्हणजे आपण त्याला ऊर्जा असं म्हणतो. ऊर्जेचे खूप सारे प्रकार आहेत. आता यानंतर आपण जे फ्री फॉल आहेत ते फ्री फॉल आपण शिकणार आहोत. हे झालं तुमचं ऊर्जेविषयी माहिती. ऊर्जा जी आहे ती ऊर्जेचं परत एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. दिवाळीला फोडले जाणारे जे काही फटाके आहेत त्या फटाक्यामध्ये काय असतं? तर केमिकल असतं. त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते आणि ज्यावेळेस ते आपण पेटवतो त्यावेळेस त्याच्यामधून आवाज, त्यानंतर तुमचा लाईट आणि तुमचं हीट जे आहे ती उष्णता बाहेर पडते. म्हणून त्याच्यामध्ये केमिकल जे आहे रासायनिक ऊर्जेमधून तुम्ही लाईट एनर्जी म्हणजे आपण त्याला प्रकाश ऊर्जा आणि त्याच्यामधून हीट एनर्जी म्हणजे उष्णता ऊर्जा सुद्धा तुम्ही काय करू शकता? उत्पन्न करू शकता. अशा प्रकारे हे जे आहेत हे ऊर्जेचे काही नियम आहेत आणि हे ऊर्जेविषयी तुम्हाला दिलेली माहिती आहे. हे झालं एनर्जी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रापर्यंत पाठवा. धन्यवाद. थँक्यू.